सकाळपासूनच्या या जोडीनं जर पाहिलं तर एक उत्तम खेळ केलाय वरुषी टीम कडून. तीच जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल केली जाते. अजय कासुर्डे आणि किशोर कासुर्डे ही दोन जोडी महत्वाची जोडी मैदानामध्ये उतरली जाते. चला मॅचला सुरुवात होईल. पंचांचा आपल्यापर्यंत हा ग्रीन सिग्नल पोहोचला जातोय. षटक क्रमांक 1 ला सुरुवात केली जाईल. सागर पहिला चेंडू इथं थांबवला जातोय. सन्मान दिला जातोय अजय कासुर्डे. सकाळपासूनचा खेळ जर आपण अजयचा बघितला ना एक उत्तम राहिला आपल्या टीमसाठी. पहिला चेंडू थांबून खेळला जातो. डॉट बॉल न इथं सुरुवात झाली. सागर पुन्हा एकदा तयार झाला. कोलवरचा चेंडू तो फटका खेळला. इथं फेकी केली जाईल. पुन्हा एकदा थांबवलंय. उत्तम क्षेत्ररक्षण. आज खेळ भरला गेला या उजरे टीमचा. म्हणजे प्रत्येक खेळाडू हा 100% देतो या आपल्या टीमसाठी. म्हणजे वारंवार संधी येत नाही. संधी फक्त एकदाच येते आणि त्या संधीचं सोनं करायचं हा प्रयत्न चाललाय. पुढे सरसावलाय. बॅटची एज. महत्वाचं विकेट. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता पण अजयला परतावं लागतंय. महत्वाची विकेट परतली जाते. थोडीशी गडबड झाली. थोडीशी तारांबळ झाली कारण की थांबून खेळणं तितकंसं गरजेचं होतं. 2 चेंडू डॉट गेले. त्याच प्रेशरमध्ये पुढे आल्यानंतर हा खेळण्याचा प्रयत्न राहिला अजयचा आणि स्वतःचं विकेट मात्र गमावलं जाते. थोडंसं प्रेशर आलं या. पण किशोरचा विचार जर आपण केला तर किशोरकडे ती क्षमता आहे. अजून तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी अक्षय कासुर्डे हा मैदानामध्ये उतरला आता. सागरला जरूर स्पर्धा भेटली जाते. कोणतेही धाव खर्च केली नाही आतापर्यंत या येणाऱ्या चेंडूंमध्ये आणि विकेट महत्वाचं इथं संपादन केलं या. आता अक्षय मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा सागर तयार झालाय. आल्या पावली मोठा पटका खेळण्याचा विचार. आज हे मैदान जर आपण पाहिलं तर श्री छत्रपती महाराज क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं तर हा खेळ उत्तम राहिला गेलाय. अक्षयकडे तो अनुभव आहे या मैदानाचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. आणखीन एक डॉट आलाय. हा एक खोलवरचा चेंडू गुडलेंचा चेंडू सागर याचा टप्प पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर इष्टरक्षकाच्या हातामध्ये खर्च झालाय आणि या षटकाचा विचार केला तर जर आपण एक धाव खर्च केल्या सागर यांनी एक विकेट म्हणजे किती महत्वाचं पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की धावा घेणारं षटक असतं. या षटकामध्ये तुम्ही धावा जमवला तर या षटकावरती येणारा खेळ हा कसा असेल आपला ठरला जातो. पण महत्वाच्या क्षणाला आपला खेळ कुठंतरी डगमगलाय. महत्वाची विकेटही गेली आणि प्रेशर मात्र थोडंसं आलाय. पण किशोर हा स्ट्राईकवरती आलाय. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. ज्या गोलंदाजानं जर आपण पाहिलं तर अगोदरच्या मॅचमध्ये एक उत्तम गोलंदाजी राहिली होती. एक विकेट एक धाव खर्च केली होती. 2 विकेट घेतल्या होत्या. अक्षयला गोलंदाजी मार्कवरती आणलाय.
सुरुवात केली जाते. किशोरनं आपलं खातं जरूर खोललं या, कारण की धीम्या गतीने सुरुवात केली जाते या. एकेरी दुहेरी धावा जमवले जात आहेत, कारण की अजून जर आपण पाहिलं तर अजून 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे कोणत्याही क्षणाला डाव बदली होऊ शकतो. मैदानामध्ये थांबणं तितकंसं गरजेचं असतं. पहा इथं संधी आहे, क्षेत्ररक्षक सरसावले गेलेत, पण 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू दळला जातो या. म्हणजे किशोरसाठी ही संधी आहे. थोडासा श्वास सोडलाय, कारण की महत्वाचा फलंदाज आपला बाद होऊन परतलाय. जबाबदारी आहे आपल्यावरती, धावा जमवणं तितकंसंही गरजेचं आहे प्रथम फलंदाजी करत असताना. म्हणजे महत्वाचं टार्गेट सेट करावं लागेल. पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू, आणखीन एक डॉट चेंडू येतोय. आता प्रयत्न केलाय अक्षयाने, त्या चेंडूकडे पाहिलंच नाही की त्याच्याकडे अनुभव आहे त्याच्याकडं की हा चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचू शकतोय, पण हा चुकीचा ठरलाय. चेंडू अडवला गेलाय. प्रीतम कदम तिथं होता. धाव किती असेल तर फक्त आणि फक्त एक धाव जमवल्या. पुन्हा बॅटची एज लागल्यानंतर सिंगल धावीसाठी हा जातोय चेंडू. आणखीन एक सिंगल धाव. एक एक धावा जमवले जात आहेत याही षटकामध्ये. हा अतिरिक्त चेंडू घोषित केलाय पंचांनी. जर आपण पाहिलं तर ऑफ स्टंप खूपच बाहेर उसळी घेणारा हा चेंडू होता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या एक गडीच्या मोबदल्यात 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 इथं संपलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला पण तर एका गड्याच्या मोबदल्यात 6 ही धावसंख्या आहे. आता षटक क्रमांक 3 साठी प्रीतम कदम याचा पर्याय निवडला गेलाय. थोडासा खेळ थांबलाय. सुरुवात थोडीशी खराब होती, पण आता गिअर चेंज करावा लागेल येणाऱ्या फलंदाजांना. आणि यष्ट्या इथं उद्ध्वस्त केला. मिडल स्टंप इथं उद्ध्वस्त केलाय. आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, असफल ठरलाय. बाद होऊन परतला जाईल, म्हणजे दुसरा फलंदाज बाद झालाय अक्षय. आता अमित कासुर्डे या मैदानावरती जर आपण पाहिलं तर तासन तास सराव केला जातो. अनुभव आहे अमितकडं. आणि आज विकेट कशी आहे या मैदानाचे खडानखडा गवत ना गवत माहिती आहे. म्हणजे कोणा काना कोपरा या अमितला या मैदानाचा माहिती आहे. पण याचाच अनुभव कितपत आपल्या टीमसाठी राहिला जाईल आणि ही महत्त्वाची मॅच आणि याच स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्रापर्यंत पोहोचवू शकेल का, ही खेळी करावी लागेल. गोलंदाज प्रीतम कदम पहिल्या चेंडूवरती अक्षयला पाठवलंय माघारी. दुसरा धक्का वर्षी टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती फटका जरूर खेळलाय, पण 9 मॅन लॅन्स मध्ये हा चेंडू खेळला जातोय एक सिंगल धावेसाठी. किशोर कासुर्डे कमी चेंडू खेळलेत. एकेरी एकेरी धावा जमवल्या जात आहेत. आता प्रयत्न केलाय, फटका जरूर खेळला जाईल. इथं लॉंग ऑफच्या रिजन मध्ये किशोरच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. आता किशोरनं गिअर चेंज केलाय आणि आता या क्षणाला गिअर चेंज करणं गरजेचं होतं, कारण की धावसंख्या जर आपण पाहिली तर
तितकीशी आपल्या धावपलकावरती आली नव्हती. पण या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 13 आकड्यावरती. प्रयत्न चांगले राहिलेत किशोराचे. थोडा वेगाने चेंडू हाताळला जातो या प्रीतम कडून. हा डॉट आलाय. पुन्हा एकदा प्रीतम निघालाय. पुन्हा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद होती पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. होईल विकेटचं पतन. किशोरला परतावं लागतंय. म्हणजे या सिच्युएशनला मोठं फटके खेळणं गरजेचं होतं पण त्याच ह्याच्यामध्ये बाद होऊन परतला जातोय. एका चेंडूचा आता खेळ शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. विजय हा आता मैदानामध्ये उतरला जातोय. विजयवरती आता एक जबाबदारी दिल्या. प्रयत्न करतोय. सफल ठरला जाईल. आलाय तो डॉट. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केलाय 13 धावसंख्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या आतापर्यंत जमवल्या. आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकासाठी अमोल या गोलंदाजाला बोलवलं जातं. या आता प्रयत्न करावे लागतील कारण की आपल्या हातामध्ये मोठी धावसंख्या असेल तर येणारे गोलंदाज त्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतील. गोलंदाजीचे लाईनअप जर आपण पाहिले तर उत्तम आहे वरोशी टीमकडेही पण फलंदाजी तितकं करणं गरजेचं आहे. शेवटचं षटक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता अमोल निघतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी. प्रयत्न केल्या. फटका जरूर खेळला जातोय पण प्रीतम तिथपर्यंत पोहोचला. अमित कासोर्डेची ही खेळी संपुष्टात आल्या. त्याला या मैदानावरती मोठा खेळ करता आला नाही. 13 आकड्यावरती आणखीन एक विकेटचं पतन होतं. या विक्रम कासुर्डे हा मैदानामध्ये उतरलाय. विराट कोहली फॅन. विराट कोहलीचा हा चाहता आज आपल्या टीमसाठी वरोशी टीमसाठी मैदानामध्ये उतरलाय. त्याला विराट कोहलीसाठी फलंदाजी करावी लागेल. सिंगल धाव घेतली गेल्या. थोडासा चाच पडला. थोडासा थांबला गेला. जर थांबला नसता तर धाव पूर्ण झाली असती. एकदा मनामध्ये विचार आणला तर तो पूर्ण करावा लागतो पण इथं जर आपण पाहिलं तर विजय थांबला. विक्रमनं नॉन स्ट्राईक सोडली होती पण विजय तिथं चाचपाडला गेला आणि स्वतःचं विकेट मात्र इथं गमावलं. या विक्रम स्ट्राईकला पुन्हा गेलाय. येणारे चेंडू खेळण्यासाठी पुन्हा सज्ज होईल तो विक्रम. विशाल कदम मैदानामध्ये उतरला जातोय. आता बॅट फिरवल्या. चेंडूला उंची दिली जात्या. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल धाव. एकेरी धाव येत्या. एक धाव जमवले जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15 आकडेवरती. 20 आकडा हा ओलांडावा लागेल वरोशी टीमला. समोर फटका खेळलाय. गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक येतो. या थोडासा फसला गेला आणि हा चेंडू नशिबाचा चौकार भेटला जातोय. चाचपडत जर आपण पाहिलं तर हे क्षेत्ररक्षण केलं जात होतं
आणि त्यातूनच हा विक्रमसाठी नशिबाचा चौकार आलाय। या चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या। प्रयत्न करतो विक्रम, पुन्हा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल, डायरेक्ट हिट बाद होऊन परतलाय। चला नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवा लगेच। सुजल हा मैदानामध्ये आता उतरला जाईल। तर उर्वरित जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील आपल्याला काही चेंडू असतील शिल्लक। फटका जरूर हवेत खेळला, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, वन बाउन्स। महत्वाच्या क्षणाला आलेला हा चौकार विशालच्या बॅट मधून। या 4 धावा येणाऱ्या गोलंदाजीसाठी महत्वाच्या ठरणार आहेत। 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना वरोशी टीमनं टार्गेट सेट केलंय। 23 धावसंख्या जमवल्या, 24 धावांचं टार्गेट असणार आहे ओझरे टीम समोर। 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता बक्षीस पात्र ठरण्यासाठी। तर आता या येणाऱ्या विनिंगसाठी आपण समालोचनासाठी मामुर्डी गावचा आवाज किरणजीत धनावडे इथून पुढचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल। हॅलो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणकमलांना स्पर्श करून मी किरण धनावडे सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, त्याचप्रमाणे जे लाईव्ह प्रेक्षक जुडलेले आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। तर यानंतरची होणारी मॅच असणार आहे कुंभारगणी विरुद्ध शिवाजीवाडी भोगवली। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण लगेच टॉस का बॉसमध्ये यायचं आहे। तिथे आपली वाट पाहत आहेत विनोदजी धनावडे। चला टॉस साठी या। कुंभारगणी आपला कॅप्टन आणि शिवाजीवाडी भोगवली दोन्ही कर्णधार टॉस का बॉस मध्ये या। येणारी मॅच आपल्या समोर असणार आहे, तर दोन्ही कर्णधारांनी इथं टॉस साठी यायचं आहे। चला दोन्ही कर्णधार या। कुंभारगणी टॉस साठी या। चला कुंभारगणी आपला कॅप्टन इथपर्यंत पोहोचवायचा आहे। तर मॅचला होते या ठिकाणी सुरुवात आणि अतिशय महत्त्वाची मॅच दोन्ही संघांसाठी या ठिकाणी आपण पाहतोय ओझरे विरुद्ध वरोशी असा सामना। पहिला चेंडू अप्रतिम असा चेंडू, नक्कीच त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर दाद मागितली जाते परंतु पंच त्या ठिकाणी दाद फेटाळताना पाहायला मिळत आहे। तर एक चांगली सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी म्हणावी लागेल वरोशी संघाकडून। आता नक्कीच या ठिकाणी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला। धन्यवाद। कुंभारगणी आपला कॅप्टन, आपला आवाज पोहोचतो असेल तर कॅप्टनला येऊ द्या।
ह्याच्या नंतरची मॅच आपल्या समोर आल्या. आज जर आपण पाहिलं तर चला टॉस साठी आपण मान्यवरांना आमंत्रित केलं जातं इथं. विकास गोळे साहेब, आपण टॉस का बॉक्स मध्ये या. येणाऱ्या मॅचचा आपण टॉस केला जाईल. कुंभारगणी वर्सेस शिवाजीवाडी भोगवली यामध्ये प्रथम मॅच साठी इथं टॉस केला जाईल. विकास गोळे साहेब, आपण इथं टॉस साठी या. तिसऱ्या गटाची ही पहिलीच मॅच आपल्या समोर येते. एक महत्वाची मॅच विकास कोळे साहेब यांच्या हस्ते इथं या मॅचचा हेड आणि टेल असणार आहे. हेड आलाय. टॉस जिंकलाय शिवाजीवाडी भोगोली टीमनं. आपण टॉस जिंकलाय. प्रथमतः आपण कोणतं क्षेत्र निवडणार या मैदानावरती? बॉलिंग निवडतो आम्ही. नक्कीच आपण टॉस जिंकलाय जरूर आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेमध्ये आपण खेळताय आणि या स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर उत्तम आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण आयोजकांना काय शुभेच्छा देऊ शकता? नक्कीच आयोजन जर बघितलं ना तर ग्राउंड एक नंबर आहे. कालपासून मॅच बघतोय मी की बॉलिंग पिच आहे आणि जर प्रत्येक टुर्नामेंटचं जे ऑर्गनायझेशन असतं ते मेहनत जी असते ती आता आपल्याला दिसते या टुर्नामेंटच्या ह्याच्यापानं. तर बेस्ट ऑफ लक ऑल हातगरे टीम. तर नक्कीच आपण टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कुंभारगणी आपण कर्णधार स्वतः टॉस जिंकला असता तर कोणता निर्णय असता आपला? नक्कीच आमच्या मनासारखा निर्णय झाला. आम्हाला बॅटिंगच करायची होती. कालपासून आम्ही मॅचा बघतोय. जवळजवळ सर्व प्रथम फलंदाजी करतानाच जिंकलेत. आम्हाला जो निर्णय पाहिजे होता तो आम्हाला भेटला आहे. नक्कीच यांना 40 ते 45 प्लस रन मारण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न असेल आमचा. तर दोन्ही कर्णधाराच्या मनासारखा हा निर्णय इथं आपल्यापर्यंत पोहोचलाय. आपल्या समेत जर आपण पाहिलं तर विकास साहेब आहेत. आज आपल्या गावची स्पर्धा आहे. पर्व पहिलं आहे. एक दमदार असं पर्वाचं जर आपण पाहिलं तर सुरुवात झाली. आज आपल्या मुलांनी खूप अशी मेहनत घेतली. आपल्या मुलांना काय शुभेच्छा द्याल? हॅलो. तरी आमच्या गावातील सर्व काळेश्वरी माता मंदिर, काळेश्वरी माता चषक 2025 पहिलं पर्व असून सामना तुम्हाला कसा वाटला? आमचे सामने कसे वाटले तुम्हाला ते आम्हाला सांगा. नाही आयोजन कसं केलेलं आहे ते? तर नक्कीच जो सुंदर असं आयोजन आपल्या गावचं आहे. तर दोन्ही संघांना आपण देऊया बेस्ट ऑफ लक. आपला खेळ नक्कीच मैदानावर बघितला जाईल. आपल्या समेत जर आपण पाहिलं तर विकास गोळे साहेब होते. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्ससाठी. किरण धनावडे. धन्यवाद विनोद सर. तर मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. ज्या त्या बाह्या मजबूत आहेत असा किशोर, त्याची गोलंदाजी आपण नक्कीच या ठिकाणी पाहिली. परंतु शेवटला जो एंड होता, एंडचे 2 चेंडू जे आहेत त्यामध्ये थोडंसं नक्कीच या ठिकाणी आघाडीवर येण्याचा प्रयत्न केलेला आहे ओझरे या संघाने. अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे शेवटच्या चेंडूंमध्ये. परंतु किशोरने जो दबाव, कारण पॉवर प्लेची जो षटक आहे त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी किशोरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर आहेत त्याची. नक्कीच या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजय, पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. म्हणजे पहिला मोठा धक्का या ठिकाणी लागतोय ओझरी या संघाला. हा धक्का अतिशय महत्त्वाचा आहे आणि अजयने जी सुरुवात करून दिली दुसऱ्या षटकासाठी अप्रतिम जी सुरुवात राहिलेली आहे. म्हणजे जो प्रेशर बिल्ड केला होता किशोरने तो प्रेशर अजयने कंटिन्यू ठेवला आहे. ते तितकंच महत्त्वाचं आहे. जेवढ्या धावा आहेत तेवढेच रन करायचे आहेत आणि ते करण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी अतिशय महत्त्वाची आहे. त्याला क्षेत्ररक्षणाची साथ देखील असणं तेवढीच महत्त्वाचे आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलक आता 7 या आकड्यावर आहे. 1 बाद 7 या नक्कीच आकड्यावर आपण पाहतोय. संघ ओझरे हा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय महत्त्वाची ही मॅच आहे. दोन्ही संघांनी ते जाणून घेतलेलं आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच तितकीच महत्त्वाची आहे. कारण जे आपण एक चमचमत्या ट्रॉफीज पाहतोय, क्राऊन. चला मॅचला सुरू करून घ्या. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे.
तर पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अप्रतिमाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्र कोणतं निवडलं जाते ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे ते 8 या कड्यावर. 8 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अमोलने आपलं खातं खोललेलं आहे. जे काम नक्कीच त्या ठिकाणी करायचं होतं ते त्याने सुरुवात आता चांगली केलेली आहे. आता पुढची जी दिशा आहे ती दिशा नक्कीच कोणत्या दिशेने जाईल ते पाहावं लागेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्र जे निवडलं जाते ते घोषित. आणि हीच गरज आहे ओझरी संघाची. प्रत्येक चेंडूवर धाव काढणं ही आता ओझरी संघाची गरज आहे. कारण जो भेदक मारा जी गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय वरोशी या संघाकडून चाललेली आहे ती अप्रतिम आहे. एक एक धावा आपल्याला संजीवनी ठरू शकतात ओझरी संघासाठी. ते तितकंच महत्त्वाचं नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा अजय नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. स्ट्राईक रोटेट करणं ही देखील तितकीच महत्त्वाचे आहे. स्ट्राईक रोटेट केल्याने गोलंदाजावर येणारा जो प्रेशर आहे, प्रेशर बिल्ड करण्याची जी क्षमता आहे ती नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ओझरी संघाच्या धावफलकावर आहेत त्या 10. अप्रतिमाचा खेळ चालू आहे, परंतु थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. जे क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे ती धावा वाचवण्यासाठी आपल्याला ते त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. परंतु ओझरे संघाकडे जर आपण पाहिलं तर अतिशय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ओझरे संघाचं चालू आहे. त्यांनी नक्कीच या ठिकाणी मनामध्ये ठेवलेलं आहे. हो नक्कीच या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. चांगल्या बॉलवर मारा आणि जे खराब चेंडू आहेत त्यावर नक्कीच सोडून देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. ओझरे संघाने ते जाणून घेतलेलं आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळावं. ती ओझरे संघाने या ठिकाणी पाहतोय आपण 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. तर जास्तीचा हाताताईपणा करण्यामध्ये कोणताही अप्रतिमाचा फटका आहे. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु धावा वाचवणं आता गरज बनलेली आहे वरोशी या संघाची. धावा ह्या आपल्याला वाचवाव्या लागणार आहे. त्या दरम्यान अजयचं षटक या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा जर आपण विचार केला तर 13 धावा धावफलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ओझरे संघाने चालू केलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ओझरे संघासाठी कोणताही हाताताईपणा आता कामाला येणार नाही आहे. ते त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. अप्रतिमाचा खेळ चालू आहे. थोडंसं प्रेशर वरोशी संघाचा मित्रांनो वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायचं. अजूनही आपल्याला पुढील मॅचेस खेळवायच्या आहेत आणि त्यासाठी वेळ वाचणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आता पार्टे सर जे टॉसला आले होते त्यांनी सांगून गेलं आहे. अप्रतिम असा नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्री काळेश्वरी माता चषक 2025 प्रत्येक गोष्टीला वाव दिला गेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व जे गुण एका आयोजनामध्ये पाहिजे ते सर्व निपुण गुण आज आपल्याला या आयोजनामध्ये पाहायला मिळतात. अप्रतिम असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे काळेश्वरी माता चषक 2025 यामध्ये. अप्रतिम नक्कीच या ठिकाणी आयोजन. पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये अशा प्रकारचं आयोजन म्हणजे नक्कीच ते कौतुकास्पद कामगिरी आपल्याला म्हणावी लागेल. हो विक्रम गोलंदाजी मार्कवर आहे, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय यष्टांच्या मागे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. यष्टांच्या मागे काम करणं, आता वर्क करणं खूप महत्त्वाचं आहे. यष्टांच्या मागे काम करावं लागेल मित्रांनो, कारण त्याचं इतकंच महत्त्वाचं आहे. धावा वाचवाव्या लागतील. वरोशी संघासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे.
पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय घोष क्षेत्र बॅट कट म्हणावं लागेल, कारण पंचाचा कोणताही इशारा आलेला नाहीये, याचा अर्थ बॅट कट आहे. नक्कीच या ठिकाणी पाहतोय एक धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. एका धावेच्या भरीने धावफलक 15 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय संथ गतीने चाललेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही गरज आहे ओझरी या संघाची. आपल्याला टॉप 4 मध्ये जायचं आहे, तर अशा प्रकारचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. विक्रम घेऊन येतोय पुढील चेंडू. आता देखील त्या ठिकाणी पाहते पंचांकडे दाद मागितली गेली आहे. एका धावेची भर त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे आणि धावफलकाचा जर विचार केला तर 16 धावा आता धावफलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओझरे संघ अतिशय संत आणि मस्त अशी फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. विक्रम याचा पुढील चेंडू. योगेश आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 2 धावा. अप्रतिम असा फटका आहे, जो स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम असा स्वीट साऊंड आहे आणि जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हा जो शॉट आहे हा विराट कोहली शॉट आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एका धावेची भर. धावफलक आता 17 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. 17 हा अशुभ आकडा मानला जातो, परंतु हा जो 17 आहे तो आता कोणाला खतरा ठरेल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. अमोल याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. विक्रम याचा पुढील चेंडू. अप्रतिम असा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षण आपण नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय. जे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मला वाटतं 40+ असावे असा माझा तरी अंदाज आहे, परंतु जे क्षेत्ररक्षक आहे ना तो अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित कदम, हो त्यांचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अमित कदम सर जरा हात वर करा. हो मस्त क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट या वयामध्ये क्रिकेटमध्ये खेळ असणं अतिशय अप्रतिम आहे. क्रिकेटमध्ये आपण अजूनही आबाधित आहात ते तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा विक्रम गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. योगेश स्ट्राईकला आहे. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर धावून पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. ही जोखीम आता उचलली गेलेली आहे, परंतु जोखीम घेण्याचा आता तुमच्याकडे गरज नाहीये. आता जोखीम तुम्ही घेऊ शकत नाहीये, परंतु ही जोखीम उचलली, ती पेलवली देखील. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 21 ना 20 धावा. 6 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची गरज आहे. 3 झाले ना. 6 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची आता गरज आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि चेंडू कोणाकडे सोपवलाय तर या ग्राउंडचा ज्याला पुरेपूर अनुभव आहे, या ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस ज्याने केलेली आहे, या ग्राउंडमध्ये ज्याचा पहिल्यापासून सहवास आहे, होम ग्राउंड ज्याचं या ठिकाणी म्हटलं जातं, त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. वरोशी या गावाने अमित आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. डिफेन्स करायच्या आहेत वरोशी या संघाला आणि धावा करायच्या आहेत त्या ओझरे या संघाला. जी क्राऊनवाली ट्रॉफी आपण पाहतोय, कोण किंग ठरणार आहे हे येणारे आता 6 चेंडू आणि ज्या 4 धावा बाकी आहेत ते सांगून जाणार आहेत. अमित कासुर्डे आता गोलंदाजी मार्कवर आहे. अप्रतिमाचा फटका, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. अमित कासुर्डेला ज्यासाठी पाठवला गेलाय ते काम त्याने पहिल्या चेंडूमध्ये करून दिलेलं आहे. आता समीकरण बदललेलं आहे. ही आलेली जी विकेट आहे ती प्रेशरमध्ये टाकणारी विकेट आहे. अमोलने आतापर्यंत जी फलंदाजी केलेली होती ती अप्रतिम आहे. अमोलने नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत जी साथ दिली होती ओझरी या संघासाठी ती अप्रतिम राहिलेली आहे. त्याचं काम त्याने केलेलं आहे, परंतु येणारा फलंदाज जो सागर 143 आय लव्ह यू असं त्याचा जर्सी क्रमांक आहे, परंतु ते म्हणण्याची वेळ आता ओझरे संघावर आणण्याचं काम आता त्याला करावं लागणार आहे.
आता समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदललेलं आहे. 5 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. पाहूया काय खेळ होईल, काय बिघडेल. अतिशय महत्त्वाची मॅच आहे. लगेचच या ठिकाणी आपण सज्ज होणार आहोत. गोलंदाजी मार्कवर अमित याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ओहो, अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. हे क्षेत्ररक्षण आहे ना ते लाजवाब आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जे लोहचिंबक असतं ना ते 40+ संघाच्या खेळाडूला खेचून घेतं आणि त्याच प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहतो. आता अवघ्या 3 धावांची गरज आहे. अमित कासोटीला काहीतरी वेगळं आता करावं लागणार आहे. हो, अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव तर दान पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अजय कासुर्डे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे आता सामना बरोबरीत आलेला आहे. एका धावेची आता अवघी एका धावीची गरज आहे. एका धावीची आता गरज आहे. जर या ठिकाणी आपण पाहतोय अजय कासुर्डे यष्टांच्या मागे आत्ता काम करतोय. तेच काम या आधीच्या ओव्हरमध्ये नक्कीच या ठिकाणी केलं असतं तर थोड्याशा धावा नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न झाला असता आणि आज अमित कासुर्डेकडे थोड्याशा धावा वाचल्या असत्या. ओहो, वाईड बॉलचा इशारा. दुसरा संघ ठरतोय काळेश्वरी माता चषक 2025चा दुसरा संघ उजरे हा संघ नक्कीच या ठिकाणी प्रथम 4 मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला, कुंभारगणी आणि विरुद्ध शिवाजीवाडी भोगवली. तर कुंभारगणी संघाने नाणेफेक जिंकून नाणेफेक शिवाजीवाडी भोगवली या संघाने जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तर कुंभारगणी संघ नक्कीच या ठिकाणी फलंदाजीसाठी असेल आणि शिवाजीवाडी भोगवली संघाला मी नक्कीच या ठिकाणी विनंती करेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. अप्रतिम शिवाजीवाडी भोगवली अप्रतिम खेळ या ठिकाणी राहिलेला आहे. दोन्ही संघाने चांगला खेळ केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी